नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. मी पंचसाधन आणि अग्निहोत्र याबद्दल पंचसाधन आणि वेदांच्या दशा आज्ञा याबद्दल जमेल तशी माहिती सांगत राहणार आहे आणि तुम्ही सर्वांनी ती आनंदाने ऐकावी अशी विनंती आहे. 1 जानेवारी अग्निहोत्र एक महान कल्याणाचा मार्ग, वेद प्रतिपादित मार्गाचा विजय असो, सत्य सनातन धर्माचा विजय असो. नूतन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तसं तर आज दिवसभर सर्वजण हेच वाक्य आपण म्हणत आणि ऐकत आलेलो असतो. त्याचबरोबर अनेक जण अनेक संकल्पही करत असतात. यंदा मी हे करीन, ह्या वर्षी मी ते करीन, यंदा ते करीन. ह्याचे सकाळपासून संध्याकाळपर्यंत मनोरे रचतो आणि जसं जसं वास्तव पुढं जायला लागतं, वर्ष चालू होतं, तसं तसं आपले हे मनोरे रचलेले एक 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 ढासळत जातात. कारण ते संकल्पपूर्तीसाठी जी एक धारणा लागती ती आपल्याकडे टिकून राहत नाही. आणि ह्याला प्रमुख जबाबदार दुसरं तिसरं कुणी नसतं, आपणच असतो. आणि हे संकल्प केवळ वल्गना ठरतात. पण ह्याला कारण आपलं मन. कारण आपलं मन हे मोहरीच्या उधळलेल्या गाठोड्यासारखं आहे, अस्ताव्यस्त पसरलेलं आहे. त्यात कधी कुठून कोणचा विकल्प आत शिरेल आणि कधी कोणचा संकल्प गळून पडेल हे काही सांगता येत नाही. आणि मग आपले दुबळे मन आपल्याच पळवाटा हुडकायला लागतं. आज काय वेळ नाही, आज काय पाहुणे आले, आज काय कार्यक्रम आहे, तिसऱ्या आणि चौथ्या गोष्टी. आणि हळूहळू आपण केलेले संकल्प जमीनदोस्त होतात. पण ह्यावर सगळ्याचा विचार केल्यावर एक उपाय आहे आणि तो म्हणजे फक्त अग्निहोत्र. एक 2 ते 5 मिनटाचं काम रोजच्या रोज सूर्योदयाला आणि सूर्यास्ताला करायचं. त्यासाठी बाकी काही अवडंबर लागत नाही. हा एक प्रकाशाचा मार्ग आहे. सहज शक्य असा हा संकल्प प्रत्येकाने करायला पाहिजे. कारण ईश्वरी शक्ती तुम्हाला त्यासाठी मदत करत असते. आणि मनासारखी एखादी गोष्ट घडली की जसं आपल्याला हुरूप येतो, तसं एकदा आपण ठरवलं, मनाने स्वीकारलं की रोजच्या रोज आपल्याला जाग आणायचं काम, सूर्योदयापूर्वी ठराविक वेळेत जाग आणायचं काम परमेश्वर करत असतो. फक्त त्यावेळेस आळस न करता आपल्याला उठायचं गरजेचं असतं. उठायचं आणि कामाला लागायचं. आणि जर अशी नित्य जागरूकता साधत गेलं तर आपल्या हातून आपोआप हा सहज घडणारा मोठा विश्वाचा कुलधर्म, आपल्या कल्याणाचा मार्ग जो साधून देणार आहे, असं घडत राहील. तर प्रत्येकाने त्यासाठी रोज अग्निहोत्र करायला पाहिजे. हे अग्निहोत्र ह्या अशा पात्रातून करायचे. त्याचं मी नंतर प्रात्यक्षिक वगैरे दाखवीन. मी फक्त आत्ता पहिल्यांदा पात्राचं आकार वगैरे तुम्हाला दिसावा पहिल्या दिवशी म्हणून मी हे दाखवलं. आपल्या सुखी समृद्ध आनंदी आयुष्याचं गमक कशात असेल तर ते वेदवाङ्मयात आहे, वेद प्रतिपादित मार्गात आचरण करण्यात आहे. आणि त्याचा सोपा सुलभ मार्ग म्हणजे अग्निहोत्र. प्रत्येकाने करा. नित्यम यज्ञे प्रतिष्ठितम, भगवान जे म्हणतात त्यांना नित्य वंदन करूया. धन्यवाद.